जर मी असं म्हटलं, की आज स्वतःला सेफ किंवा सुरक्षित फील करण्यासाठी आपण जे काही करत आहोत ना, हं, म्हणजे बँकेत पैसे साठवणं असो किंवा पुढच्या 5 वर्षांचं अचूक प्लॅनिंग करणं असो, या सगळ्या अट्टाहासामुळेच सध्या सगळ्यात जास्त स्ट्रेस आणि अँक्झायटी वाढली आहे. तर विश्वास बसेल का कोणाचा? खरं तर सुरुवातीला हे ऐकून कोणीही म्हणेल की हा काय वेडेपणा आहे. अगदी बरोबर. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण नक्की याच विषयावर बोलणार आहोत. आपण ॲलन वॉट्स यांच्या द विस्डम ऑफ इन्सिक्युरिटी या पुस्तकातील विचारांचा वेध घेणार आहोत. हो, आणि हा विषय खूपच रंजक आहे. हो, आणि यात एक अशी गोष्ट सांगितली आहे जी पचवायला थोडी जड आहे. म्हणजे आपण जितकी जास्त सुरक्षितता शोधतो ना, हं, तितकीच आपली असुरक्षिततेची भावना वाढत जाते. हं, खऱ्या आनंदासाठी माणसाला इन्सिक्युअर म्हणजेच अनिश्चिततेत जगायला शिकावं लागते. हे ऐकूनच खूप भारी वाटतं. नक्कीच. आणि या विरोधाभास समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं झाले आहे. कारण आपण सगळे एका अशा शर्यतीत धावत आहोत जिचा शेवट आपल्यालाच माहिती नाहीये. बरोबर. आपल्याकडे असलेल्या स्रोतांचे जर आपण बारकाईने विश्लेषण केले तर या संपूर्ण तत्वज्ञानाची मूळ संकल्पना अतिशय स्पष्ट आहे. ती म्हणजे लोक कायम भविष्याच्या चिंतेत जगतात हेच ना? अगदी बरोबर. म्हणजे उद्या काय होईल किंवा माझी नोकरी टिकेल का, असे अनेक प्रश्न. हो, आणि माझं आरोग्य कसं राहील हे सुद्धा. होय. या सततच्या चिंतेत आपला आजचा दिवस म्हणजेच आपला वर्तमान काळ पूर्णपणे हरवून जातो. कसे माहितीये का, माणसाचा मेंदू हा मुळातच धोक्यांचा अंदाज घेणारा एक प्रकारचा प्रिडिक्शन मशीन बनला आहे. म्हणजे तो सतत पुढे काय वाईट होऊ शकतं याचाच विचार करत असतो. हो ना, तो सतत येणाऱ्या काळातील संभाव्य संकटांचे आडाखे बांधत असतो. आणि या प्रक्रियेत वर्तमानात खऱ्या अर्थाने जिवंत राहण्याची आपली क्षमताच आपण गमावून बसतो. बापरे, हीच ती मूळ शोकांतिका आहे जिच्यावर ॲलन वॉट्स यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते भयानक आहे. खरे. कारण आपण नक्की आपला वेळ कुठे घालवतो याचा जर आपण प्रामाणिकपणे विचार केला तर श्रोतांमध्ये जे म्हटलंय ते अगदी 100% खरं वाटतं. म्हणजे एक तर आपण उद्याच्या चिंतेत असतो किंवा काल जे घडलं त्याचा पश्चाताप करत असतो. हो. आणि या दोन टोकांच्या मध्ये जो सध्याचा क्षण आहे तो आपण जगतच नाही. म्हणजे विचार करा, आपण कुटुंबासोबत जेवायला बसलो आहोत. पण डोक्यात उद्याच्या ऑफिसच्या प्रेझेंटेशनचे विचार चालू आहेत. एक्झॅक्टली. आपण तिथे शारीरिकदृष्ट्या आहोत पण मानसिकदृष्ट्या गायब आहोत. श्रोतांमध्ये या अवस्थेसाठी एक खूपच जबरदस्त संज्ञा वापरली आहे, घोस्ट्स इन टाईम, म्हणजेच काळातील भूते. हो, ही संकल्पना खरंच विचार करायला लावणारी आहे. बापरे, हा विचारच मुळात अस्वस्थ करणार आहे. म्हणजे आपण अशा भविष्यात वावरत असतो जे अजून अस्तित्वातच नाहीये. आणि अशा भूतकाळात अडकलोय जो संपून गेलाय. आपण खऱ्या अर्थाने जिवंत आहोत कुठे? अगदी अचूक ओळखलत. काळातील भूते ही उपमा अतिशय चपखल आहे. कारण भूत म्हणजे नक्की काय, ज्याला स्वतःचे असे ठोस वर्तमान नसते. आपणही तसेच वावरत असतो. स्रोत स्पष्ट करतात की माणसाचे खरे आयुष्य हे फक्त आणि फक्त वर्तमान काळात अस्तित्वात असते. भूतकाळ ही फक्त आपल्या मेंदूत साठवलेली एक मेमरी आहे. आणि भविष्यकाळ ही केवळ एक कल्पना आहे. बरोबर. वास्तव फक्त हाच क्षण आहे जो आत्ताच चालू आहे. पण आपला मेंदू या वास्तवापासून सतत पळ काढण्याचा प्रयत्न करतो, कारण वर्तमानात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. थांबा. इथे मला थोडं प्रॅक्टिकल होऊन एक प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. तुम्ही म्हणताय की आपण भविष्याचा विचार करून वर्तमानातून गायब होतो. पण मग भविष्याचं नियोजन करणं गरजेचं नाही का? सगळंच वाऱ्यावर सोडून द्यायचं का? हा प्रश्न अनेक जण विचारतात. म्हणजे जर उद्यासाठी पैसे साठवले नाहीत किंवा घराचा EMI भरण्यासाठी नियोजन केलं नाही तर वर्तमानात आनंदी राहून काय उपयोग? तो तर मूर्खपणा ठरेल ना? हा एक अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच अनेक लोक या विचारांचा चुकीचा अर्थ काढतात. बर. स्रोतांचे जर आपण सखोल वाचन केले तर त्यात भविष्याचं नियोजन करणं आणि मानसिकदृष्ट्या भविष्यातच अडकून राहणं यातला एक खूप मोठा फरक सांगितला आहे. म्हणजे प्रॅक्टिकल प्लॅनिंग आणि सायकोलॉजिकल ड्वेलिंग यातला फरक ना? अगदी बरोबर. जेव्हा आपण एखादा प्लॅनिंग करतो, समजा पुढच्या महिन्याचं बजेट आखत आहोत, तेव्हा ती कृती आपण वर्तमानात करत असतो. कागद आणि पेन घेऊन आत्ता या क्षणी ते काम पूर्ण करत आहोत. अच्छा, म्हणजे प्लॅनिंग करणे ही वर्तमानातीलच कृती आहे. होय, तो वर्तमानाचाच एक भाग आहे. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा ते बजेट आखून झाल्यावरही सतत त्याबद्दलच विचार करत बसतो. म्हणजे जर नोकरी गेली तर काय होईल, किंवा जर अचानक मोठा खर्च आला तर काय होईल, असे विचार. अगदी तेच.
ही जी सततची चिंता आहे, जिचा कोणताही प्रॅक्टिकल उपयोग नसतो, ती आपल्याला वर्तमानातून मानसिकरित्या गायब करते. समजलं. उद्या काय होईल या नुसत्या काल्पनिक भीतीनं आजचा क्षणाचा आनंद घेण्याची क्षमता आपण गमावतो. कुटुंबासोबत हसण्याची क्षमता गमावणे हे सर्व दुःखाचे कारण आहे. बरोबर. नियोजन करा, पण नियोजनाची चिंता करून आजचा दिवस मारू नका. हा तो मुख्य फरक आहे. हे खूपच स्पष्ट करणारे आहे. म्हणजे प्रत्यक्ष कृती आणि त्या कृतीमागे असलेली अनावश्यक मानसिक ओढाताण यातला तो फरक आहे. पण मग आपण या काल्पनिक भीतीचा इतका विचार का करतो? कारण आपला मेंदू सतत आपल्याला धोक्याचे इशारे देत राहतो. सर्वांना सुरक्षितता हवी असते. हो, पण येथूनच आपल्या स्रोतांमधील चर्चा एका नव्या आणि खरं तर धक्कादायक वळणावर जाते. स्रोत ठामपणे सांगतात की सुरक्षितता हा एक निव्वळ भ्रम आहे. हो, एक इल्युजन आहे. हे विधान पचवायला खूप जड जाते. कारण जर बँकेत पैसे ठेवलेत आणि चांगल्या जागी नोकरी आहे तर आपण सेफ आहोत ना, हा भ्रम कसा असू शकतो? इथेच या तत्वज्ञानाची खोली लक्षात येते. स्रोत आपल्याला समजावून सांगतात की मी सेफ आहे हा केवळ एक विचार आहे, ती वास्तविकता नाही. अच्छा? बँकेत पैसे ठेवले असतील, पण याचा अर्थ असा नाही की आयुष्य पूर्णपणे सुरक्षित झाले आहे. कारण निसर्गाचे आणि विश्वाचे वास्तव हे नेहमी अनिश्चित असते. हो ना. आज आहे तशीच परिस्थिती उद्या राहील याची कोणतीही गॅरंटी निसर्गात नाहीये. आजारपण किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा अचानक होणारे आर्थिक बदल हे काही सांगून येत नाहीत. ज्या क्षणी आपण विचार करतो की आता आपण 100% सुरक्षित आहोत, तो फक्त आपल्या मेंदूने स्वतःला दिलेला एक खोटा दिलासा असतो. इथेच मला एक उदाहरण आठवतंय जे मला खूप रंजक वाटतं. हे म्हणजे एखाद्या लहान मुलाने समुद्रकिनाऱ्यावर वाळूचा किल्ला बांधण्यासारखा आहे. अरे वा, खूप छान उदाहरण आहे. तो मुलगा खूप मेहनत करून एक सुंदर वाळूचा किल्ला बांधतो आणि मग लाटा येऊन तो पाडतील या भीतीने सतत त्याच्या भोवती पहारा देत बसतो आणि चिंता करत बसतो. पण लाटा तर नैसर्गिक आहेत, त्या समुद्राचा स्वभाव आहेत, त्या येणारच. अगदी तेच. मग तो किल्ला सुरक्षित ठेवण्याचा अट्टहासच मुळात चुकीचा नाही का? अगदी अचूक. वाळूच्या किल्ल्याचे हे उदाहरण या स्रोतांचा गाभा स्पष्ट करते. लाटा येणं हा समुद्राचा धर्म आहे आणि ते स्वीकारण्याऐवजी लाटांना थांबवण्याचा प्रयत्न करणे हा नक्कीच मूर्खपणा ठरतो. आपल्या आयुष्याचंही असेच आहे. अनिश्चितता हा जीवनाचा स्वभाव आहे. बरोबर. अशा सतत बदलणाऱ्या अनिश्चित जगात कायमस्वरूपी सुरक्षितता शोधण्याचा अट्टहास माणसाला दुखी करतो. आपला प्रॉब्लेम हा नाहीये की आयुष्य बदलत आहे. मग काय आहे? आपला प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला ते बदलू द्यायचे नाहीये. आपण त्या वाळूच्या किल्ल्याला दगडाचा किल्ला समजू लागतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की ही जी सेफ्टीची भावना आहे ती फक्त आपल्या मेंदूने आपल्यासोबत केलेला एक खेळ आहे. आपण वास्तवाकडे पाठ फिरवून स्वतःला एका खोट्या सुरक्षितेच्या कवचात बंद करत आहोत का? नक्कीच. आणि जेव्हा आपण हे सत्य स्वीकारत नाही तेव्हा काय होतं माहितीये? आपण नैसर्गिक बदलांना विरोध करू लागतो. सुरक्षितेच्या या भ्रमात राहिल्यामुळे आपण सतत स्वतःला डिफेंड करण्याच्या स्थितीत असतो. आणि तो विरोधच आपल्या दुःखाला आणि तणावाला जन्म देतो. होय. स्रोत स्पष्ट करतात की अनिश्चितता स्वीकारणे हीच खरी मुक्ती आहे. वाह! ज्या क्षणी आपण हे मान्य करतो की उद्या काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आणि ते आपल्या हातातही नाही, त्या क्षणी डोक्यावरचं एक खूप मोठं ओझे कमी होते. अगदी बरोबर. पण वास्तव अनिश्चित आहे हे माहीत असूनही आपण ते सहजासहजी स्वीकारत नाही. आणि जेव्हा आपण वास्तवाला स्वीकारायला नकार देतो तेव्हा आपला मेंदू ते सर्व काही नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागतो. हो, कंट्रोल करण्याचा प्रयत्न. याच नियंत्रणाच्या हव्यासातून एक नवीन आणि आजच्या काळातील सर्वात मोठा आजार सुरू होतो. तो म्हणजे अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग. आजकालचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. स्रोतांमध्ये या ओव्हर थिंकिंगला थेट अँक्झायटी आणि मानसिक ताणतणावाशी जोडले आहे. माणूस बाहेरच्या जगाशी लढत नसून तो स्वतःच्याच विचारांशी लढत असतो. स्वतःचे विचारच शत्रू बनतात. मग ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? अतिविचार करणे म्हणजे वास्तवाशी निष्फळ वाटाघाटी करण्यासारखे आहे का? होय. वास्तवाशी वाटाघाटी करण्याचा हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. जेव्हा गोष्टी मनासारख्या घडत नाहीत किंवा भविष्यात काय होईल याची भीती वाटते तेव्हा मेंदू विचार करून करून अनेक प्लॅन्स तयार करू पाहतो. प्लॅन बी किंवा प्लॅन सी असे अनेक प्लॅन्स. बरोबर. यातून तेव्हा वाटतं की त्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे, पण वास्तवात परिस्थिती तशीच राहते, फक्त मनाचा गोंधळ वाढतो. स्रोतांमध्ये जे रेझिस्टन्स आणि स्ट्रेसचं गणित मांडलं आहे ते हेच आहे.
आपण जेवढा वास्तवाला विरोध करू तेवढा ताण निर्माण होईल. हे ऐकताना मला एक चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. हे म्हणजे एखाद्या खळाळणाऱ्या नदीचा वेगवान प्रवाह नुसत्या हाताने थांबवण्याचा किंवा त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करण्यासारखं नाही का? अगदी तसंच. आपण नदीच्या प्रवाहात उभे आहोत आणि पाण्याला पुढे जाण्यापासून अडवत आहोत. यात नदीला काहीच फरक पडत नाही, पण आपले हात मात्र नक्कीच दुखणार. किती सुंदर आणि अचूक उपमा आहे ही. हातांनी नदीचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न केल्यास केवळ हातच दुखतील आणि ऊर्जा वाया जाईल. आणि प्रवाह तर त्याच्या गतीने पुढे जाणारच. मेंदूच्या अतिविचारांचेही अगदी तसेच आहे. आपण विचार करून भविष्यातील अनिश्चितता थांबवू शकतो, हा केवळ मानवी अहंकार आहे. म्हणूनच या स्रोतांमधला सर्वात मोठा धडा हा आहे की आयुष्य हे एका प्रवाहासारखं आहे, त्याला त्याच्या गतीने वाहू देणे आवश्यक आहे. म्हणजे जे आहे ते स्वीकारा, हा मंत्र इथे महत्वाचा ठरतो. ॲक्सेप्टन्स म्हणजे पीस. बरोबर. जेव्हा आपण नदीच्या प्रवाहाला विरोध न करता प्रवाहाबरोबर वाहून जायला शिकतो, तेव्हा पोहण्याचा संघर्ष संपतो आणि प्रवास अत्यंत सोपा आणि आनंददायी होतो. हे सगळं ऐकायला खूप शांत आणि मोकळं वाटतं. पण इथे खूप मोठी आणि मला सतावलेली गोम आहे. कोणती? प्रवाहाबरोबर वाहून जायचे असेल आणि स्वतःला त्या निसर्गाच्या स्वाधीन करायचे असेल आणि हा सगळा नियंत्रणाचा अट्टाहास सोडायचा असेल, तर एक अत्यंत मूलभूत प्रश्न उभा राहतो. हा मुद्दा. हो. स्रोतांनुसार ज्याला आपण इगो म्हणतो, ती एक फेक आयडेंटिटी किंवा केवळ एक कृत्रिम ओळख आहे. माणूस म्हणजे त्याचे विचार नाहीत, तो त्या विचारांपेक्षा खूप मोठा आहे. हे वाचल्यावर माझ्या डोक्यात एकच विचार आला, जर माणूस म्हणजे त्याचे विचार नाहीत, तर मग नक्की कोण आहे? हा खरोखरच या चर्चेचा कळस आहे. हा प्रश्न आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी घेऊन जातो. ज्या मीला आपण सुरक्षित करू पाहत आहोत, तो मी मुळात अस्तित्वातच नाहीये, हे स्रोतांचं म्हणणं आहे. म्हणजे आपले इगो. हो, अहंकार किंवा इगो ही केवळ आपल्या भूतकाळातील आठवणी, आपल्या पदव्या, लोकांचे आपल्याबद्दलचे मत आणि भविष्यातील आपल्या अपेक्षा या सगळ्यांपासून मेंदूने बनवलेली एक फाईल किंवा एक खोटा मुखवटा आहे. जसं की मी एक कंपनीचा मॅनेजर आहे किंवा मी एक यशस्वी व्यक्ती आहे, असे विचार. अगदी बरोबर. ही सर्व केवळ विचारांची साखळी आहे. पण स्रोत आपल्याला विचारतात, जेव्हा आपण झोपेतून उठतो आणि एका सेकंदासाठी आपल्याला आठवत नाही की आपण कोण आहोत, तेव्हा जे उरते ती शुद्ध जाणीव म्हणजे आपले खरे अस्तित्व. अच्छा, म्हणजे हा जो इगो आहे तो मगाशी आपण म्हटलेल्या नदीवर नियंत्रण मिळवू पाहणाऱ्या एखाद्या घाबरलेल्या मॅनेजरसारखा आहे का? तसंच काहीसं. ज्याला वाटतं की जर त्याने लक्ष दिलं नाही किंवा जर त्याने त्या नदीला सूचना दिल्या नाहीत तर ती नदी वाहणारच नाही. तो मॅनेजर सतत एका खोट्या जबाबदारीच्या ओझ्याखाली जगतोय. अतिशय चपखल. तो घाबरलेला मॅनेजर हे इगोचे एकदम योग्य रूपक आहे. त्या मॅनेजरला वाटत असते की संपूर्ण नदी त्याच्यामुळेच वाहते, पण वास्तवात तो मॅनेजर स्वतः त्या नदीचाच एक छोटासा भाग असतो. त्याला नदीला चालवण्याची गरज नसते. अगदी. जेव्हा माणसाला हे पूर्णपणे समजते की तो या तात्पुरत्या विचारांच्या, या खोट्या ओळखीच्या पलीकडे आहे, तेव्हा एक खूप मोठी क्रांती आतून घडते. त्याला समजते की विचार येतात आणि जातात. जसे आकाशात ढग येतात आणि जातात. बरोबर. पण आपण ते ढग नाही आहोत, आपण ते विशाल आकाश आहोत. ज्या क्षणी या खोट्या मीची पकड ढिल्ली होते, तेव्हा भविष्याची भीती किंवा भूतकाळाचा पश्चाताप या दोन्ही गोष्टी अर्थहीन ठरतात. आणि मग खऱ्या अर्थाने शांततेचा अनुभव घेता येतो. खरंच एक खूपच डोळे उघडणारं आहे. म्हणजे आपण संपूर्ण आयुष्यभर ज्या गोष्टींना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, मग ती आपली ओळख असो, संपत्ती असो किंवा भविष्याची सुरक्षता असो, त्याच गोष्टी आपल्याला सततच्या चिंतेत ढकलतात. हो. हातातील वाळू जितकी घट्ट पकडण्याचा प्रयत्न करू, तितकी ती जास्त निसटते. अगदी. आतापर्यंतच्या या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर या सर्व स्रोतांमधील प्रमुख सूत्र अगदी स्पष्ट आहेत. भविष्याची चिंता पूर्णपणे सोडून देणे आणि भूतकाळाचे ओझे खाली ठेवणे. आणि केवळ वर्तमानात पूर्ण क्षमतेने जगणे. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जीवनातील अनिश्चिततेला घाबरण्याऐवजी तिला आनंदाने मिठी मारणे. कारण खरा आनंद या अनिश्चिततेचा स्वीकार करण्यातच दडलेला आहे. आणि मला वाटतं की आजच्या काळात या ज्ञानाची गरज पूर्वीपेक्षाही खूप जास्त आहे. आपण एका अत्यंत माहितीप्रचूर आणि चिंताग्रस्त युगात जगत आहोत. हो, सोशल मीडिया आणि सतत येणारे न्यूज अपडेट्स यामुळे आपल्याला वाटत राहते की आपण सर्व काही नियंत्रित करू शकतो.
पण या सगळ्या माहितीच्या ओझ्याखाली आपण आपला आजचा जिवंत दिवस गमावत आहोत. हे ज्ञान आपल्याला आठवण करून देते की उद्यासाठी आवाजवी तयारी करण्याच्या नादात आजचा सुंदर क्षण हातातून निसटू देऊ नका. सुरक्षितेचा तो वाळूचा किल्ला कधी ना कधी पडणारच आहे. हे एकदा मान्य केले की मग त्या किनाऱ्यावर रडत बसण्याऐवजी वाऱ्याचा आणि लाटांच्या आवाजाचा मनमुराद आनंद घेता येतो. सुरक्षितेचा भ्रम दूर झाला की माणूस खऱ्या अर्थाने मुक्त होतो. 100% खरंय. आणि या अत्यंत विचारप्रवर्तक चर्चेच्या शेवटी याच मुक्ततेच्या विचाराला पुढे नेत मला एक अतिशय रंजक विचार इथे सोडून जायचा आहे. नक्कीच. जर सुरक्षितता शोधण्याच्या सततच्या धडपडीमुळेच जीवनात ही सगळी असुरक्षितता आणि अँक्झायटी येत असेल, तर जरा शांतपणे आपल्या भूतकाळाकडे मागे वळून पहा. आयुष्यात ज्या क्षणांमध्ये खऱ्या अर्थाने जिवंत आणि मुक्त वाटले होते ते क्षण कोणते होते? विचार करून पहा. बहुधा तेच क्षण होते जेव्हा पुढच्या क्षणी काय होणार याची कोणतीही गॅरंटी नव्हती. एखादा अनपेक्षितपणे ठरलेला प्रवास असेल किंवा प्रेमात पडण्याचा तो पहिला अनिश्चित क्षण असेल. अगदी खरंय. हातातील वाळू घट्ट पकडून ठेवण्याऐवजी जेव्हा आपण मूठ उघडतो आणि ती मोकळी सोडतो तेव्हाच आपल्याला त्या मोकळेपणाचा खरा भास होतो. मग विचार करा, आज या क्षणी कोणत्या नवीन अनिश्चिततेचे आपण मोकळ्या मनाने स्वागत करणार आहोत?